तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेत आहे तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार एक रेसिपी, ती म्हणजे पूस भाजी। जे फणसाचे छोटे कोवरे असतात त्यांची ती भाजी केली जाता, त्याच्यामुळे आणि ती पौष महिन्यात केली जाता म्हणून पूस भाजी म्हणतात। कारण आमच्याकडे पौष महिन्यात पूस महिना पण म्हटलं जाता, तर त्याच्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेणार, ती म्हणजे पूस भाजीची। चला तर डिटेल रेसिपी बघा आणि तुमका आवडली तर तुम्ही घराकडे करून पण बघा। तर चला रेसिपी सुरुवात। तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत काय माहितीये काय, पूस भाजी। आणि पौष महिन्यात ही भाजी खाऊचीच असता काय गे। तर जे छोटे फणस असतात ना त्यांका आमच्या इकडे कुवरी म्हणतात, आणि त्याच कुवरीची आज आपण भाजी करणार, कारण ही पौष महिन्यात केली जाता भाजी, त्याच्यामुळे का पूस भाजी म्हणतात। तर चला, आज मी देवगडसून हे 2 विकत घेऊन इले फणस कुवऱ्यो। आता आई त्यांका कापून बिपून घेणार मस्तपैकी। सगळा वरचे जे काटे काटे असतात ते पण काढून घ्यायचे लागतात। दोन कुवरे होते, तर 2 कुवऱ्यांचे किती झाले बघा। पण त्याच्यावरचे काटे बिटे जातले सगळं निघून, कारण काढून टाकूचा लागता। आताच बेलीला क्रेडिट। ते बघा, एक काटे आहेत ना ते व्यवस्थित काढून घ्यायचे। तर आता रात्रा आणि म्हणून आता हे आम्ही ना व्यवस्थित कापून बिपून उकडून बिकडून घेणार, आणि नंतर उद्या मग ह्याची भाजी करणार। असं काय नाही की आदल्या दिवशीच कापून घेऊ गवी। आपण जेव्हा आपल्या करूची असतात तेव्हा आपण कापून उकडून सगळं घेऊ शकता। आता ही ना आई नाही पाण्यात टाकलं ना ते तुकडे, कारण त्याला डीग असता। तुमका तर माहिती आहे ना, फणसाचे घरे खातास ना, डीग कसो असता तो बात तो सही है। तसोच आहे बघा। आणि असेच मीठ घालून उकडून पण भारी लागतात। तर त्याला आई घेऊन दे हे करून, सगळे साफसफाई करून घेऊन दे त्यांची। कुकरात उकडत ठेवता, पण त्याच्या आधी या थोडासा मीठ असा मीठ घालून घेता, म्हणजे चवीसाठी मीठ घालूचं असता। हे बघा, वरती ढाकण ठेवतली डायरेक्ट। किती शिट्टी आहे? 3 मध्ये होता तो। ते बघा, कुकर गेलो आता गॅसवर, आणि 3 शिट्टी होईपर्यंत त्याका आता गॅसवर ठेवतला। त्याच्यानंतर पुढची जी काय प्रक्रिया ती तुमका दाखवता बघा। तर हे बघा, जो आपण काल उकडून घेतला ना फणसाचे तुकडे, कुवरीचे तुकडे करून, तर ते आता आपण मस्तपैकी मिक्सरला वाटून घेतलं। कोण पण पाट्यावर पण वाटू शकतात, पण आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि दाखवते आता फोडणी घालताना। मस्तपैकी भाजीची तयारी झाली आहे। तर कढई चांगली गरम झाली, आता आपण तेल घालता। तेल त्याच्यात जरा जास्त व्हाया, मोहरी दाखवायचं, सामान दाखवायचं, सगळं त्याच्यातच घाल। मोहरी, आलं लसूण पेस्ट, कांदो, कढीपत्तो, मसालो आपलं मालवणी, मीठ, खोबरा, हळद, गरम मसालो, सगळं आपला लागणारा साहित्य। तर कढईतलं तेल मस्तपैकी गरम झाला, आता आपण त्याच्यात मोहरी घालूया। थोडे आमच्याकडे घराकडे जोरदार असं कलरचं काम चालू आहे, आणि आज मंगळ असल्यामुळे मी अकडे येलोय, कारण मी मंगळवारची बैठक अकडे करते शिरगावा।
कांदो पण चांगलो भाजलो की आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्त्यात पाणी होतं ना म्हणून बघा चरलो होतो. ही बघा आलं लसूणची पेस्ट नाही नुसती लसूण. सॉरी तर आलं लसूणची पेस्ट नाही नुसती लसूण घालायची. आलं नाही घालायचं. नाही घालायचं. आलं त्याच्यात लसणीचं वास येतो. कुटून घेतलेला. मस्त असं सुगंध सुटला. भारीपैकी सुगंध येतात फोडणीचो. तर आता आपण हिंग घालूया. आणि आजची रेसिपी एकदम स्पेशल, कारण आपल्या पूस भाजी काय कायम खाऊक मिळत नाही. तर कधी कधीच जेव्हा ह्या असता म्हणजे फणस छोटे छोटे तयार होतात तेव्हाच ती आपल्याला खाऊक मिळतात. आणि त्याच्यानंतर जी मोठे फणस झाले की त्याची ती फणसाच्या गऱ्यांची भाजी केली जाते आपल्याकडे कोकणात. ती पण एक नंबर लागतात. तर जो आपण ह्या करून घेतला हो ना, म्हणजे ज्या फणसाची कुरेची तुकडे करून मिक्सरला लावून घेतलेला जा लगदो होतो त्याच्यातच आपण गरम मसालो, हळद, मसालो सगळं आपण ह्याच्यातच टाकणार. मीठ उकडताना थोडा मीठ उकडताना टाकलेलं. आता ह्यांनी काल दाखवलं नाही का मला माहिती नाही, कारण ती उकडतानाची शूटिंग ह्यांनी केलेली होती. किंवा मसालो आता थोडंसं बघा फोडणीत घातलं कारण कलर येऊ कळू. ह्याच्यात नाही घालत नाही, तर सगळं फोडणीतच घातलं ना. तर आपण फोडणी मस्तपैकी आपली भाजली आणि आता आपण सगळं जो लगदो कुवरेचो तो फोडणीत घालूया. एकदम सोपी पण आपल्या कापताना तेवढं जरा कष्ट पडतात. काय काय लोक मी करू बघत नाही भाजी. गोलंबो काय काय गोलंबो पण घालून पण भारी होता असं म्हणतो. म्हणजे आम्ही सोमवार ना, म्हणजे मी खात नाही ना. मी खाईन पण गोलंबो, पण मला तो काय पचत नाही. कारण मी कोलंबी कधी कधी खाते, मग गोलंबो खाऊ काय हरकतच नाही. पण तो मग पचत नाही ऍसिडिटी म्हणून. हे बघा मस्तपैकी रेसिपी चालू गाईला गोरी दिसत, कारण ती उन्हाच्या खाली उभी आहे बघा. तो वरती तो कवडसो ना तो तिथे तोंडानच पडलो. तर जरा जवळ येते वाटता. होय ना, पाठी उभी होती ना पहिली. तर स्वरला हे सकाळी आहे ना शाळेत घेऊन गेले, तर दुपारी येतील. मग आम्ही दुपारी जाताला हाकशीटर थंय पण आमच्या घरात जोरदार काम चालू ती आम्ही सगळं कलर झाला ना की होमटूर देणार. पूस भाजी पुसातच खाऊची असते, कारण पूस तेव्हा तयार होतो ना म्हणून. थोडीशी वाफ दिली का ऑलमोस्ट आपली भाजी तयार. जरा चेक करून बघ ना कसं माहिती. मीठ उकडताना टाकलं. जरा चव घेऊन बघूया, कारण मीठ मसाला सगळा लागला का बघूया. जरा मीठ टाकूया ना. आता वरून मीठ जरा कमी होता त्याच्यामुळे नाही ते टाकूतच लागतं. उकडताना तर जाताना पाणी. तर आपण खोबरा घातला की आपली भाजी, खोबरा आणि कोथिंबीर घातली की झालं. आता खोबरा घालूया. खोबरा घातल्यावर आपली भाजी एकदम रेडी. आणि हे बघा पूस भाजी बरोबर आमच्याकडे एक स्पेशल अशी आमटी असा. कसली माहितीये काय? आंब्याचा सार. तुम्ही म्हणजे अजून आंबे तयार पण एवढे झाले नाही, आंब्याची सारा खाऊ लागला. तर ही माझी आऊसा ना तिने काय केलं, आंब्याची सोला करून तिची पावडर करून ठेवलेलं आहे. तर तिची मस्तपैकी आता ती सार करणार. जसं आपण टोमॅटोचा सार करतो ना तसाच आंब्याचा सार करतो. ते बघा आपली भाजी रेडी. आंब्याचा सार दाखव. आंब्याचा सार पण दाखव. तर आईनं मस्तपैकी ती फोडणी घातल्या ना, तेल घातल्यान, मोहरी घातल्यान आणि मोहरी तडतडली आणि कढीपत्ता घातल्या ना आणि लसूण. आणि ह्या बघा आंब्याचा मिश्रण तयार करून ठेवलेला आहे. आपला ओला वाटप असतं ना
त्यात मिरची कढीपत्ता सगळं घालून वाटून घेतल्यान आणि त्यात ती आपली नाही टाकलं ना काय आंब्याची पूड टाकलं ना ना आता टाकलं. आंब्याची पूड वरनं टाकूची आहे सोलकढी सारख्याच लागता भारी. आता सारखायचं आणि झोपायला का दुपारी मस्त पैकी काय गे कशी कशी किती भूक लागता बघा. या बघा मस्त पैकी आमचूर पावडर. ही आमचूर पावडर हा त्या बघा आंब्याचा सार रेडी. माझा बाबू आहे ना एक एक पेलो पिऊन खाता पिता म्हणून आमच्याकडे एक पिऊन खाता म्हणतात म्हणजे मालवणी भाषा पिऊन खाता. आता मीठ टाकते. हळद नाही टाकायची. हळद टाकली का ते तो येऊ जातो लो शो. मस्तपैकी कोरीची भाजी आणि आंब्याचा सहार. पाल्याची भाजी. पाल्याची भाजी पण बस भावनेच्या परत खारट करणार काय दिसतं ह्यात लागणार ना तो चमचो हलवलाय तो. हो. जराशी साखर आणि जरासं जरा आंबटपणा कमी करूसाठी साखर टाकूया चवीसाठी. झाला तयार. संकेत कॉल करता वाटतं मग नाही बघा भाजी कशी झाली आहे बघा. दाखवल्यानंच असतली तुमका. नाही दाखवलं ना भाजी हा रिव्ह्यू नाही दाखवलंय. एक नंबर. आणि सार आणि याचा सार आंब्याचा आंब्याला. नाईस मस्त आला. ही भाजी आधी मला आवडायची नाही त्या दिवशी फक्त ना जबरदस्ती त्यांनी एक फक्त तोंडात भरवलंय त्याच्यानंतर आता भाजी त्याका पुरत नाही. आवडाक लागली भारी.